17 ऑगस्ट 2026 या दिवशी फक्त नागपंचमी नाही तर याच दिवशी आहे सिंह संक्रांती, म्हणजेच सूर्याचा कर्क राशीतून स्वतःच्या सिंह राशीकडे होणारा महत्त्वाचा प्रवास. आणि विशेष म्हणजे सूर्याचा संबंध येतो मघा नक्षत्राशी, ज्याला ज्योतिष परंपरेत पितर, पूर्वज, वंश आणि कुलपरंपरेशी जोडले जाते. म्हणून या दिवशी तुम्ही फक्त या 3 साध्या गोष्टी करणं गरजेचं आहे: नागदेवतेचे पूजन, सूर्याला अर्घ्य आणि आपल्या पितरांचे स्मरण. तर हा दिवस तुमच्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक साधनेचा दिवस ठरू शकतो. पण हे उपाय नेमके करायचे कसे? नागपंचमी आणि सिंह संक्रांती एकाच दिवशी आहेत, यामुळे त्याचे महत्त्व काय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. 17 ऑगस्ट 2026 सोमवार हा श्रावण शुक्ल पंचमीचा दिवस असून पंचांगात या दिवशी नागपंचमी आणि सिंह संक्रांती या दोन्ही पर्वांची नोंद केली आहे. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या नागदेवतेची उपासना आणि ज्योतिषदृष्ट्या सूर्योपासना या दोन्ही गोष्टी या दिवशी विशेष महत्त्वाच्या ठरतात. सर्वप्रथम समजून घेऊया नागपंचमी म्हणजे काय. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. 2026 मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारी आहे. भारतीय धार्मिक परंपरेत नागाला केवळ सर्प म्हणून पाहिले जात नाही. भगवान शिवांच्या गळ्यात नाग आहे, भगवान विष्णू शेष नागावर विराजमान आहेत आणि अनेक कुलपरंपरांमध्ये नागदेवतेचे स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे नागपंचमीला नागदेवता, भूमी, कुलपरंपरा आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी श्रद्धेने प्रार्थना केली जाते. आता या दिवशी नागदेवतेची प्रतिमा किंवा नागमूर्ती असेल तर तिला हळद कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करू शकता. त्यानंतर हा सोपा मंत्र म्हणा, ओम नागदेवताभ्यो नमः. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा श्रद्धेने म्हणा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नागदेवतेची उपासना करताना जिवंत सापाला पकडणे, हाताळणे किंवा दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेचे शांतपणे पूजन करा. साधनेचा किंवा उपासनेचा मुख्य अर्थ श्रद्धा आणि निसर्गाबद्दल आदर हाच आहे. आता याच दिवसाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सिंह संक्रांती. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण. 17 ऑगस्ट 2026 रोजी सिंह संक्रांतीची नोंद असून हा सूर्याच्या कर्क ते सिंह राशीतील संक्रमणाशी संबंधित दिवस आहे. आणि ज्योतिषशास्त्रात सिंह राशीचा स्वामी कोण तर स्वतः सूर्यदेव, म्हणून सूर्याचे सिंह राशीशी नाते विशेष मानले जाते. आता सूर्य हा ज्योतिषात आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, अधिकार, वडील, सरकारी व्यवस्था आणि व्यक्तीच्या आत्मतेजाचा कारक मानला जातो. यामुळे सिंह संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासना करणे ही एक सुंदर पारंपरिक साधना आहे. सकाळी स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, शक्य असल्यास पूर्व दिशेला उभे राहून तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करा आणि म्हणा, ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र 21 किंवा 11 वेळा म्हणू शकता. किंवा अगदी सोपा मंत्र म्हणजे ओम आदित्याय नमः, याचाही तुम्ही श्रद्धेने जप करू शकता. जल अर्पण करताना मनात एक संकल्प ठेवा, माझ्यामध्ये योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि योग्य नेतृत्व करण्याची क्षमता वाढव. कारण सूर्याची उपासना म्हणजे फक्त पद आणि प्रतिष्ठा मागणे नाही, तर स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारी जागृत करण्याचा देखील संकल्प आहे. आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सिंह संक्रांती आणि सूर्यमघा या संबंधांमुळे या दिवशी आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा सुंदर संदेश आपण घेऊ शकतो. आता प्रश्न येतो, पितरांसाठी नेमकं करायचं काय? यासाठी फार मोठा विधी आवश्यक आहे असं काही नाही. तुम्ही 4 साध्या गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दिवंगत पूर्वजांचं शांतपणे स्मरण करा. त्यांनी कुटुंबासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि मनातून कृतज्ञता व्यक्त करा. दुसरी गोष्ट म्हणजे घरात आई वडील, आजी आजोबा किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या. आपल्याला पितरांचा आशीर्वाद हवा असतो, पण आपल्यासमोर असलेल्या ज्येष्ठांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवीचे स्मरण करा. कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेली काही पूजा किंवा परंपरा असेल तर ती श्रद्धेने करा. शक्य असल्यास आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. आता या पूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 17 ऑगस्टला नेमके उपाय काय करायचे. तर लक्षात ठेवा, हे 4 उपाय नक्की करा. पहिला उपाय आहे नागदेवतेसाठी नागदेवतेच्या प्रतिमेला नमस्कार करा.
फुले अक्षता अर्पण करा आणि ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा शक्यतो 108 वेळा जप करा. ज्यांच्या कुलपरंपरेत नागपूजन आहे किंवा ज्यांना सर्पदोषासंबंधी पारंपरिक उपासना करायची आहे त्यांनी हा उपाय श्रद्धेने करणं गरजेचं आहे. सूर्यबळासाठी सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रेतून जल अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विशेषतः ज्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व, शिस्त आणि स्पष्ट निर्णय क्षमता विकसित करायची आहे त्यांनी या उपासनेकडे त्या संकल्पाने पाहावे. पुढचा उपाय आहे की पितृस्मरणासाठी आपल्या पूर्वजांचे मनापासून स्मरण करा. त्यांच्या नावाने अन्नदान, गरजू व्यक्तीला मदत करा आणि मनात म्हणा, आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहोत आणि आम्हाला योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी मिळो. याच्या पुढचा उपाय आहे घरातील अडथळ्यांसाठी. नागपंचमीचा भगवान शिवांशीही सुंदर धार्मिक संबंध मानला जातो. त्यामुळे श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. ज्यांना महामृत्युंजय मंत्र येत असेल त्यांनी श्रद्धेने त्याचे पठणही करावे. पण कोणताही उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे उपाय म्हणजे हमखास चमत्काराची हमी नाही. उपासना आपलं मन स्थिर ठेवण्यास, श्रद्धा दृढ करण्यास आणि योग्य कर्म करण्यासाठी आध्यात्मिक आधार देऊ शकते. 17 ऑगस्टचा संपूर्ण संदेश आपण एका सुंदर पद्धतीने समजू शकतो. नागदेवता आपल्याला निसर्गाचा आदर शिकवतात. सूर्य आपल्याला आत्मविश्वास आणि कर्तव्याची जाणीव देतो आणि मघा नक्षत्र आपल्याला आपल्या मुळाची आठवण करून देते. आपण कितीही पुढे गेलो, आपली ओळख आपल्या कुटुंबाशी, संस्कारांशी आणि पूर्वजांनी दिलेल्या वारशाशी कुठेतरी जोडलेली असते. म्हणूनच हा दिवस फक्त काही इच्छा मागण्याचा दिवस न ठेवता स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी माझ्या कुटुंबातील ज्येष्ठांचा योग्य आदर करतो का? मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? आणि मला मिळालेल्या संधींचा उपयोग योग्य कर्मासाठी करतो का? जर या 3 प्रश्नांची उत्तरे आपण प्रामाणिकपणे शोधली तर कदाचित या उपासनेची सर्वात मोठी ती सुरुवात असेल. म्हणून 17 ऑगस्ट 2026ला हे 3 मुख्य उपाय करायला विसरू नका. नागदेवतेचे पूजन, सूर्याला अर्ध्य आणि पितरांचे कृतज्ञतेने स्मरण आणि शक्य असेल तर 4था उपाय म्हणजे गरजू व्यक्तीला अन्नदान. आता श्रद्धेने केलेली ही साधना तुमच्या जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी धैर्य, स्थैर्य आणि सकारात्मक आध्यात्मिक आधार देऊ शकते. तुम्ही 17 ऑगस्टला नागपंचमीची पूजा करणार असाल तर कॉमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नागदेवताभ्यो नमः आणि सूर्यदेवाला अर्ध्य देणार असाल तर लिहा ओम आदित्याय नमः. तसेच तुमची कुलदेवता किंवा कुलदेवीचे नाव माहिती असेल तर तेही कॉमेंटमध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, कारण 17 ऑगस्टला हे उपाय पुन्हा पाहता येतील आणि आपल्या आई वडिलांना, कुटुंबातील आणि नागपंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अशाच व्रत, सण, ग्रहगोचर, ज्योतिषीय माहितीच्या सखोल व्हिडिओसाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या ज्योतिषीय आणि आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत आपली श्रद्धा जपा, आपली परंपरा जपा आणि कर्म नेहमी प्रामाणिक ठेवा. ओम नमः शिवाय.